रत्नागिरीमध्ये पावसाचा वेग काहीसा मंदावलाय। सकाळपासूनच ढगाळ वातावरण मात्र कायम आहे। किनारपट्टी भागात सुद्धा वाऱ्याचा वेग काहीसा कमी झालाय। मुसळधार पावसामुळे वस्त्यांमध्ये जे पाणी शिरलेलं होतं ते सुद्धा आता हळूहळू ओसरतंय। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा वेग मंदावलेला आहे आणि आता शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे रत्नागिरीतली दृश्य आहेत। ढगाळ वातावरण काहीसा कायम आहे। काळे ढग आपण अजूनही आभाळात पाहतोय आणि दुसरीकडची दृश्य आपण बघतोय सिंधुदुर्गातली। आता पावसाचा वेग कमी झालाय, त्यामुळे शेतीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची ही लगबग आपल्याला पाहायला मिळते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। राजन, रत्नागिरीमध्ये आता पाऊस थांबलेला आहे, वाऱ्याचा वेग हळूहळू मंदावतोय, त्याच्यामुळे तिथे काय परिस्थिती आणि सिंधुदुर्गात आता शेतकऱ्यांची सगळी लगबग सुरू झालेली आहे, ज्याचे दृश्य सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवतोय, त्याचे काय तपशील? रिद्धी, नक्कीच आपण पाहिलं तर काल मुसळधार पावसाने विशेष करून रत्नागिरीच्या उत्तर भागाला झोडपून काढले होते। खेड, दापोली, मंडणगड या सर्वच तालुक्याला झोडपून काढलं होतं। परंतु रात्रीपासूनच तुरळक पावसाच्या सरी जिल्ह्याभरात या ठिकाणी बरसत आहेत। सकाळपासून पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे आणि सागरी किनारपट्टी भागामध्ये सुद्धा वाऱ्याचा वेग हा मंदावलेला आहे। काल खेडमध्ये जगबुडी नदीने हाहाकार माजवला होता। पुराचं पाणी देखील मानवी वस्तीमध्ये घुसलं होतं, पण हळूहळू तेथील परिस्थिती सुद्धा पूर्वपदावर येत आहे। जिल्ह्याभरामध्ये फक्त जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वर प्रवाहित होताना दिसून येत आहे। त्याच पद्धतीने सिंधुदुर्गात पाहिलं तर आता तिकडे देखील पावसाचा वेग हा मंदावला आहे। शेती कामाला देखील आता बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त झालेला दिसून येत आहे। पेरणी पूर्ण झालेली आहे आणि पुढील शेतीच्या कामासाठी तो व्यस्त झालेला दिसून येईल। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुलनेने आता पावसाचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे। रिद्धी जी राजन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।